नमस्कार, मी निर्मला. कसे आहात सगळेजण? मस्त ना? असेच मस्त राहा. तर आज मी जो काही विषय घेऊन आलेले आहे तो आहे की आपल्या आयुष्यात काल जे काही झालं होतं त्यापेक्षा आज काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण काय होतं ना की आपण आपल्या आयुष्यातला काल काय होता याचा विचार करण्यामध्ये आपण आपला आज खराब करत असतो आणि आपण आज जे काही करतोय याचा विचार आपण उद्या करतो, म्हणजे आपला उद्याही खराब होतो. इन केस काय होतं की आपला एकही दिवस जगता येत नाही. म्हणजे काय होतं ना की माणूस जगतो असा की जसा, ती एक म्हण आहे ना, माणूस जगतो असा की जसा कधी मरणारच नाही आणि मरतो असा की जसा कधी जगलाच नाही. तर तशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून प्रेझेंट सिच्युएशनमध्ये कोणतीही असे ना, जिथे तुम्ही आहात तिथे 100% असणं आणि ती जी काही परिस्थिती आहे ती जेव्हा 100% आपण एन्जॉय करायला शिकतो तर तेव्हा कुठेतरी आपलं आयुष्य सुंदर झालेलं असतं. तर तुमच्या आयुष्यात काल जे काही झालेलं आहे ते सगळं सोडून देण्यासाठी आयुष्यामध्ये एका चांगल्या विचारांची खूप जास्त गरज आहे. तर ते विचार म्हणजे नक्की कोणते विचार आहेत? तर आपल्याला कुठेतरी हे माहिती असणं गरजेचं आहे की आयुष्यात आपल्या हातामध्ये प्रत्येक गोष्ट नाही आहे. तुमच्या हातामध्ये खूप कमी गोष्टी आहेत. तर ह्याला असं म्हणू शकतो आपण की बुद्धी प्रारब्धानुसार, प्रारब्धानुसार काल आपण काय केलेलं आहे, तर हा कुठेतरी आपला जो काही पूर्वीचा प्रारब्ध होता, त्याच्या आधीचा प्रारब्ध होता, त्यानुसार आपला काल झालेला आहे आणि आपण काल जे काही केलेलं आहे त्यानुसार आपला आज आहे. पण आपला उद्या काय आहे ते आपण आज काय करतोय याच्यावरती डिपेंड आहे. त्यामुळं आजचा जो काही दिवस आहे तो आपण कालचा विचार न करता जर चांगल्या पद्धतीने जर घालवण्याचं ठरवलं तर आपला उद्या खराब होणार नाही. तर उद्या तो खराब न होऊ देण्यासाठी आज नक्की काय करायला पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की कालचा विचार सोडून आपण आजचा विचार करायला सुरुवात करणं गरजेचं आहे, किंवा उद्याची चिंताही आपण सोडून दिली पाहिजे. आजचं आयुष्य जगलं पाहिजे आणि त्याच्यासाठी खूप छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यात चेंज करायला लागतात. सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट, तुमच्या आजूबाजूचे जे काही लोक असतील, तुमच्या आजूबाजूची कोणीही व्यक्ती असू द्यात, जर तुमच्या प्रेझेन्समुळं ती व्यक्ती जर हॅपीनेस आणि सेफ आणि सेफ्टी सिक्युअर जर फील करत असेल तर तुमचा उद्या डेफिनेटली चांगला आहे. मग ते कोणीही असू द्यात, तुमच्या घरातले लोक असू द्यात किंवा तुम्ही जर कुठे वर्क प्लेसला काम करत असाल त्या ठिकाणी तुमच्या ग्रासरूट स्टाफबरोबर तुमची वागणूक काय आहे, तुमच्या सिनियर्सबरोबर तुमची वागणूक काय आहे, किंवा घरामध्ये तुमच्या येण्याने घरातले लोक काय फील करतात ते, तुमचे आईवडील तुमच्या असण्याने काय फील करतात ते, तुमची जे काही जीवनसंगिनी असेल किंवा जो काही तुमचा आयुष्याचा जोडीदार असेल तो तुमच्या असण्याने काय फील करतोय, किंवा तुमची जी काही बहीण आहे, आई आहे, घरातले इतर नातेवाईक आहेत किंवा तुमचे फ्रेंड सर्कल आहे, कोणत्या व्यक्तीचा तुमच्या असण्याने काय फील आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड आहे की आपला उद्या कसा असणार आहे. तुमचा आज जसा आहे, तुमचा आज जर ह्या सगळ्या गोष्टी जर चांगल्या असतील तर डेफिनेटली उद्या चांगला आहे, उद्याची चिंता करायची गरज नाही आहे.